सगळ्यात भारी म्हणजे असं असायचं की तो जेव्हा खाली खेळायचा फ्रेंड्सबरोबर, तेव्हा फ्रेंड्समध्ये मारामारी चालू झाली की हा बॅट खांद्यावर टाकून घरी यायचा. जाऊ दे हे मारामारी करतात तर मी जेवून घेतो म्हणून तो जेवायला घरी यायचा. शर्वरी पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांची खूप 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 लाडकी आहे. एकदम सॉफ्ट एकदम नेचर तिचं आहे आणि दिसायला तर छान आहे, CA आहे, प्लस डान्स अप्रतिम डान्स. म्हणजे शर्वरी डान्स करायला लागली की अक्षरशः डोळे इकडे तिकडे पण होत नाहीत. तिचं रूप बघावं, तिची अदा बघावी का काय, असं इतकं एकदम संभ्रम होतो. शर्वरी ह्यापुढे कुठल्याही फंक्शनला मी तुला भरवणार नाही आहे, गब्ब्यानीच भरवायचं ह्यापुढे सगळं. सावे रंगारी मेहंदी, सावे रंगारी मेहंदी रे रे, ओ लाल थारो रंगी रे, रच रही गोरी रे हाथ में मोहरा मोहेलियो. माझ्या घरी गणपतीची मिरवणूक होती आणि ही वॉज द हेड काइंड ऑफ अ थिंग किंवा MOC किंवा आपण कोऑर्डिनेटर म्हणतो तसं. सो मला माझ्या भावाने नंबर दिलेला, तसं खूप छान आहे आणि सो यू कॅन टॉक टू हिम बिकॉज ही वॉज नॉट देअर. माझा भाऊ नव्हता तेव्हा. तर मग तो म्हणाला की तू त्याच्याशी बोल, जयदेव पेंडसे नाव आहे त्याचं आणि तू त्याला बोललो वगैरे. आणि ही वॉज सो लेट तिकडे. सो मला असं झालेलं, मला अशा प्रकारचा मुलगा माझ्या लाईफमध्ये नको आहे जो एवढं सगळ्यांना कॅज्युअली घेतो आणि ही इज जस्ट नॉट कन्सर्न अबाउट एनिथिंग. So I was like, okay, so this was -1 for him, but later on I don't know, it just turned out to be. डाला मेदड़ी सोवारा, सावारे डाला मेदड़ी सोवारा, मेदी सो हथेड़ा रे लाल, मेदी सो हथेड़ा रे लाल, मारी मेदी गो मलीर जी माई ते कुणला, मारी मेदी ओ मलीर जी माई ते कुणलायो. आज लाडर लो घोड़लिया श्रृंगार, आज लाडर लो घोड़लिया श्रृंगार, घोड़लिया की योग में सा, घोड़लिया की योग में सा, मारी मेदी को मलीर जी माई ते कुणला, घोड़लिया की योग. I went there and I met her for the first time तेव्हा गणपतीच्या पथकाच्या लास्ट डेला. आणि शी वॉज क्रेझी, शी वॉज डान्सिंग लाईक क्रेझी. तेव्हा असं आलं की यार काय नाचते मुलगी, अमेझिंग आहे मुलगी. आणि अख्खी फॅमिली क्रेझी नाचत होती. अनिल काका होता, त्याच्या नंतर ओळख झाली सगळ्यांची. बट दॅट वॉज द फर्स्ट मोमेंट आय सॉ हर अँड आय वॉज लाईक वाव, शी इज अमेझिंग. रंग 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 रंगीला गोरे, आज लडले लो जानी डासन गारे, आज लडले लो जानी डासन गारे, जानी डा घोडा सोना. जॅन फेबमध्ये वैशालीवरती आम्ही एकदा बसलेलो सगळे. तर माझाही तोच कट्टा आहे, तिचाही अपॅरेंटली तोच कट्टा झाला नंतर. तर ती आणि अथर्व दोघं आलेले वैशालीला आणि मी माझ्या रेग्युलर ग्रुपबरोबर आय वॉज देअर. आणि मग ओळख झाली की अरे हां आठवलं का, मी होतो तेव्हा मीच आलेलो वाजवायला वगैरे, असं सगळं झालं. आणि मग ती रेग्युलरली आम्ही दोघं तिकडेच भेटत राहिलो. अथर्व आणि ती यायचे आणि मी आणि माझे फ्रेंड जायचो. सो आमची तिथे जास्ती ओळख झाली. मग वन फाईन डे फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट आणि आफ्टर ऑल दोज चॅटिंग अँड देन 3-4 months we didn't meet. आणि मग त्याच्यानंतर मी हळूहळू त्यांच्या ग्रुपमध्ये जायला लागले. सो दॅट्स हाऊ वी स्टार्टेड हँगिंग आउट आणि ही स्टार्टेड जस्ट मेसेजिंग आणि ही इज व्हेरी गुड ॲट चॅटिंग. त्यामुळे तो त्या चॅटवर ही वॉज लाईक जस्ट इम्प्रेसिंग मी. ही मेड पास्ता फॉर मी आणि इट वेंट ऑन ग्रोईंग दॅट वे.
कहता कुछ और करता है और लेता है क्यों तू दिल पे जोर बतला बतला कोरी सी रात को भर दे आज तू खोल दे सब राज राज बह जा गुपचुप सा क्यों है तू ये बता कुछ तो हंसी को दे जगह बेवजह बेवजह खोए खोए बेपरवाह बातों बातों में सुबह लम्हों को ले सजा नहीं है तू तन्हा चलूं मैं वहाँ Of course me, because he was never going to propose. आणि सो मी वन फाईन डे I don't know actually की why did I propose or anything, because we were not dating किंवा असं काहीच नव्हतं. We were just friends. आणि मग मी मधनंच एक दिवशी ऑफिसवरनं जस्ट आले. we were hanging out, having coffee, आणि I just asked him की मला असं वाटतंय की आता आपण लग्न करायला पाहिजे, बिकॉज तुझ्या घरचे पण चिल्ड आहेत, माझ्या घरचे पण चिल्ड आहेत, आणि यू नो वी आर गुड टुगेदर काइंड ऑफ थिंग. सो आपण आता लग्न करूयात. आणि तो ही इन्स्टंटली सेड येस. सो इट वॉज लाईक ओके डन. असं तिथे असं काय रोमॅन्स आणि असं काय आलंच नाही. असं इट जस्ट वेंट ऑन. असं समझा बुझा के देखते हैं दिन दोपहरे सेकते हैं चल बने नई कहानी बेइरादा सड़कों पे तारीखों को ढकेलते हैं चल वहाँ जहाँ न हो घर चलूं मैं वहाँ सभी हो समा जहाँ तू चला साथ सदा चलूं मैं वहाँ सभी हो समा जहाँ तू चला साथ सदा सभी हो समा साथ सदा. नेक्स्ट डे ती ऑफिसला गेली आणि तिचा फोन आला मला की मला संध्याकाळी भेटायचं आहे तुला, काही झालं ते. म्हटलं डन भेटू वगैरे. ती आली घरी. आम्ही कारमधून वी वेंट फॉर अ ड्राईव्ह. तेव्हा म्हणली साईडला गाडी थांबव. तर म्हटलं काय आलं. नाही थांबव मला आय नीड टू टॉक. म्हटलं ओके चल ठीक आहे. मी थांबवली गाडी. आणि ती म्हणली इथे नको, कुठेतरी अजून लांब जाऊ जिथे कोणीच नसेल अशा ठिकाणी. म्हटलं ओके काय झालंय काय, घरी काय झालंय का. ती म्हणली नाही आय नीड टू टॉक. मग आम्ही गेलो महात्मापाशी आम्ही गेलेलो. तर मग मी अशी जस्ट गाडी अशी पार्क केली, असं गाडी ऑफ केली आणि तिच्याकडे बघितलं. आणि शी वॉज लाईक आय थिंक वी शुड गेट मॅरिड. आणि वॉज लाईक काही काय म्हटलं असं कसं अचानक काय झालं. नाही मला असं वाटतं की आपण लग्न केलं पाहिजे. वी आर मेड फॉर इच अदर टाईप्स आणि असं सगळं. म्हटलं थांब जरा, मला अर्धा तास तरी दे म्हटलं विचार करायला. सो मी 15-20 मिनटं आम्ही दोघं गाडीतच बसून राहिलो, काहीच बोललो नाही. म्हटलं आपण चक्कर मारू अजून एक. म्हणून आम्ही मयूर कॉलनीत गेलो. मग तिथे थांबल्यावर आय वॉज लाईक ओके डन लेट्स गेट मॅरिड टाईप्स. सो आय सेड येस आफ्टर हाफ एन आवर, बट होतच माझ्या साईडने. there was nothing असं फॅन्सी काहीतरी. बट आय प्रपोज्ड हिम ऑन 17th of July आणि 16th जुलैला माझा बर्थडे असतो. सो ही हॅड बॉट दिस होल, ही हॅड लाईक डेकोरेटेड हिज कार आणि ऑल द रेड बलून्स इन हिज कार. आणि मग दार वगैरे उघडल्यावर सगळे बाहेर ती फुगे वगैरे जायला लागले. सो आय थॉट की इट्स प्रॉबब्ली हिज वे ऑफ शोईंग दॅट ही लव्स मी काइंड ऑफ. शी इज अ ग्रेट डान्सर फर्स्ट ऑफ ऑल. दॅट इज हर बेस्ट क्वालिटी. सेकंड थिंग शी इज व्हेरी अंडरस्टँडिंग. तिला इमोशनल सपोर्ट कधी कुठे कोणाला द्यायचा आहे शी नोज परफेक्टली. भले फिजिकल शी इज नॉट दॅट टफ, बट इमोशनली शी इज व्हेरी स्ट्रॉंग. थर्ड थिंग शी इज ऑलवेज स्माइलिंग. सो
सो दॅट इज द बेस्ट पार्ट. तिच्याकडे बघून असं कधी सॅड वाटत नाही कधीच, म्हणजे मलाच नाही कोणालाच नाही वाटत. त्यामुळे शी कॅन गो एनीवेअर अँड शी कॅन मेक पीपल स्माईल. दॅट इज हर बेस्ट क्वालिटी. अँड फोर्थ, शी लव्ज मी. हर सेन्स ऑफ ह्युमर इज अमेझिंग. ती खूप घाणेरड्या लेवलचे जोक्स मारते आणि स्वतः हसत असते. सो आय लाईक दॅट बिकॉज मी तसाच आहे. सो दॅट इज अ गुड थिंग. ती बेसिकली सोशलायझिंग कमी करते बिकॉज शी इज अ फॅमिली गर्ल. अशी प्रॉपर तिला घरचे फंक्शन्सला ती जास्त प्रायोरिटी देते, विच आय लाईक बिकॉज आय एम अपोजिट. मला घरचं फंक्शन आणि फ्रेंड्सचं फंक्शन असेल, आय गो टू फ्रेंड्स फंक्शन ऑलवेज. अँड शी मेक शुअर की फॅमिली इज देअर विथ हर. ती सगळ्या फंक्शन जाते, सगळ्यांची कौतुकं करते. सो दॅट इज द बेस्ट क्वालिटी की शी इज अ फॅमिली गर्ल. फर्स्ट ऑफ ऑल ही इज व्हेरी अंडरस्टँडिंग आणि मोस्ट प्रॉबब्ली म्हणजे असं ही इज सो प्रॅक्टिकल इन वॉट एव्हर ही थिंग्स मोर दॅन की हे कसं पाहिजे ते कसं पाहिजे. त्या टाईमला सुटेबल काय इज समथिंग विच ही म्हणजे ही मास्टर्स इन दॅट. Secondly, I am very emotional, so he's very stable, that kind of a man. आणि I don't know, very chilled out आणि असं comforting म्हणतो आपण तसं आहे. So no, असं खूप काहीतरी he takes everything according to your convenience, your motto. त्यामुळे it's the best thing. शायद कभी न कह सकूं मैं तुमको, कहे बिना समझ लो तुम शायद मेरे ख्याल में तुम एक दिन मिलो मुझे कहीं पे गुम. शायद जो तुम ना हो रहेंगे हम नहीं, जो तुम ना हो रहेंगे हम नहीं. ना चाहिए कुछ तुमसे ज्यादा तुमसे कम नहीं, जो तुम ना हो. जेव्हा फर्स्ट आम्हाला 1 year कम्प्लीट झालं सो कॉल्ड, सो ही हॅड बुक्ड मेरिडियन महाबळेश्वरचा आणि wherever I was going there were flowers, there were cakes, there were everything was wherever. म्हणजे मी हॉटेलमध्ये त्या गेले तिथे डेकोरेटेड होतं. बॅक टू द रूम मी जेवढ्या वेळा रूम मध्ये परत आले तेवढ्या वेळा ती रूम डेकोरेटेड होती. सो इट वॉज द बेस्ट गिफ्ट एव्हर आय फील. कारण की मी पूलला गेले तिथे एव्हरीथिंग वॉज डेकोरेटेड. द होल मेरिडियन न्यू की आम्ही वी आर गोइंग टू गेट मॅरिड आणि असं सगळं इज 1 year काइंड ऑफ अ थिंग. इट वॉज व्हेरी स्पेशल फॉर मी. ओके. आँखों को ख्वाब देना, खुद ही सवाल करके खुद ही जवाब देना तेरी तरफ से. बिन काम करना, जाना कहीं हो चाहे, हर बार ही गुजरना तेरी तरफ से. ये कोशिशें तो होंगी कम नहीं, ये कोशिशें तो होंगी कम नहीं. न चाहिए कुछ तुमसे ज्यादा तुमसे कम नहीं, जो तुम ना हो रहेंगे हम नहीं, जो तुम ना हो तो हम भी हम नहीं. न चाहिए कुछ तुमसे ज्यादा तुमसे कम नहीं, जो तुम ना हो. ॲक्च्युली मला बर्थडेला, माझा बर्थडे असतो 8th January. तर तिनं 8th December शी स्टार्टेड गिव्हिंग मी गिफ्ट्स. सो 1 month ऑफ बर्थडे तिने मला सेलिब्रेट केलेला. सो त्याला खूप गिफ्ट्स होती. मग तिने बॉल केलेला, त्यात
चिठ्ठ्या टाकायच्या होत्या की मला काय काय गिफ्ट्स हवेत. सो मी असे बरेच काय काय टाकलेले. सो तिने सगळे शी हॅड कम्प्लिटेड एव्हरीथिंग. सो देर वॉज अ परफ्यूम अँड XYZ थिंग्स. सो शी हॅड कम्प्लिटेड ऑल दोज थिंग्स. मैं चलता रहूं साथ तेरे, मैं थामे रहूं हाथ तेरे. करीब तू आया है जब से, भीगी है खुशियों से मेरी पलकें. मैं जितने साल दिन भी जीऊं रहूंगा बस मैं तेरा बनके. लुटा दूं सब कुछ तेरे बदले, जीऊं मैं नजरों में तुझे रख के. मैं हर एक सांस में ये कहूँ रहूंगा बस मैं तेरा बनके. मैं चलता रहूं गब्या. 3 tips to survive with me. एक तर मला सगळीकडे आणायला सोडायला यायचं, दॅट टू ओनली इन द कार. 2-wheeler मला अजिबात आवडत नाही. सेकंड, आणि यू नो दॅट अनॉइज यू बट यू हॅव टू डू दॅट. सेकंड इज you have to call me wherever you are going. You have to keep me posted. Each and every minute I need to know where you are, what are you doing, with whom you are. त्यामुळे कंटिन्युअस यू हॅव टू मेसेज मी अँड कॉल मी. अँड थर्ड वुड बी यू हॅव टू गिव्ह मी सच सरप्राइजेस एव्हरी लाईक 2 months 3 months मे बी. पण असं सारखे सरप्राइजेस यू हॅव टू गिव्ह मी. दॅट्स लाईक कंपल्शन. बाहेरवर राहायचं असेल सारू तर माझा फोन नाही चेक करायचा. आय नीड स्पेस. सो यू हॅव टू मेंटेन दॅट स्पेस. काही झालं तरी फोन चेक नाही करायचा, काही झालं तरी. सेकंड थिंग, थोडीशी फूडी हो, थोडंसं बाहेरचं आपण काहीतरी खाऊयात. कारण आपण डिनर लंचला जाऊच शकत नाही बिकॉज तुला भूकच नसते कधीच. ते आपण थोडंसं बाहेरचं जास्त खाऊयात. सो थोडीशी ॲपेटाईट वाढव तुझा. मी खूप बोलतो त्यामुळे तुला बाहेर झोपायचं असेल तर माझं बोलणं सहन करावं लागेल, नाही तर तुला हॉलमध्ये झोपावं लागेल. दॅट इज एंड, म्हणजे पिरियड. त्यात काही चेंज नाही होणार आहे. सारू, नेक्स्ट 6 months मध्ये यू नीड टू लर्न बटाट्याची भाजी, पोळी, वरण भात, काकडीची कोशिंबीर. बिकॉज आपल्याला काही झालं तरी करायचं आहे आणि पुढच्या नेक्स्ट 6 months मध्ये आपल्याला काकाकडून घरी जेवायला बोलवायचं आहे तुझ्या हातचं खायला. माझ्या हातचं नाही, पहिले तुझ्या हातचं खाऊ देत मग माझ्या हातचं खायला करू आपण. तर प्लीज कम ऑन, फाईट. 6 months आहे तुझ्याकडे फक्त. फासलों पे बैठा था मैं शामों शहर से, मांगता रहा मैं रब से कोई हम सफर दे. दुआओं ने देखो कैसा असर है दिखाया, खुदा तेरा चेहरा लेके जिंदगी में आया. मिली तकदीर तुझे मिलके, बदल गए हाल मेरे दिल के. जुदा ना ख्वाब में होने दूं, रहूंगा बस मैं तेरा बनके. मैं चलता रहूं
बन के चलूं, तेरी उफ में हंसी मैं अब जीऊं मैं मरूं, तेरे रुख से जो गुजरी धूप कभी तुझे. समथिंग विच आय एम गोइंग टू मिस इन माय फॅमिली इज मला सगळं हातात मिळतं. लाईक जेव्हा आय एम व्हेरी क्रँकी आय जस्ट गिव्ह अ मिस कॉल संगूला माझ्या फोनवरनं, माझ्या बेडरूममधनं किचनमध्ये, असं पण नाही ती खूप कुठेतरी लांब असते, बट मी बेडरूममधनं बाहेर पण येत नाही, पण शी नोज की मी उठल्यावर कधी पाणी पिते, मी काय घेते, माझ्या कॉफीमध्ये किती साखर असते, काय असते. सो दॅट इज समथिंग विच आय एम गोइंग टू मिस रिअल बॅड. सेकंड थिंग आय एम गोइंग टू मिस इज रात्री मी आणि आई खूप गॉसिप करतो, खूप म्हणजे इवन इफ शी कम्स ॲट 2 आणि मी झोपलेली असेल तर शील वेक मी अप आणि शील गॉसिप अबाउट वॉट एव्हर हॅपन्ड इन अवर लाईफ फॉर दॅट डे. थर्ड इज बाबा बरोबर सकाळी कम्प्लीट टाइमपास, ज्याच्यामुळे मी ऑफिसला 12 वाजता जाते. सो दॅट इज समथिंग आय मिस. आणि यु नो हँगिंग अराउंड विथ आजी, अथर्व, विनू काका, काकी, डुईंग सम टाइमपास थिंग्स, अथर्व बरोबर मारामारी करणं. आय एम गोइंग टू मिस एव्हरी बिट ऑफ इट. मी ऍक्च्युली सगळ्यांशी ऑन व्हेरी डिफरंट लेवल्स क्लोज आहे. आई, बाबा, विनू काका, काकी, अथर्व आणि आजी सगळ्यांचे very close on all different ways and paths. So what something I have to tell you is मी परत येणार आहे, मी पुन्हा येईन आणि मी परत नक्की घरी राहायला येणार आहे आणि खूप लवकर येणार आहे. त्यामुळे एनिवेज तुम्हाला माझ्याकडनं सुटका नाही, बट आय लव्ह यू ऑल. होता है चलूं मैं अक्सर होता है अक्सर, चोट कहीं लगती है जाकर जख्म कहीं पर होता है इश्क में. काका काकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमची मुलगी सुखी राहील, खुश राहील, त्याबद्दल डाऊटच नाही आहे. त्या तुम्ही काळजी अजिबात करू नका. ती तुम्ही कधीही फोन केलात तरी ती घरी येईल. आपलं घर खूप जवळ आहे. तुम्हाला कधी वाटलं तुम्ही घरी या. आपल्यात असं काही नाही आहे की तुम्ही आमच्या घरी कसे येणार वगैरे. रोज या, काहीच इश्यू नाही आहे. ती पण रोज येईल. सो जस्ट डोंट वरी अँड वी आर देअर फॉर यू ऑलवेज. काही झालं तरी keep your blessings with us. जो मैं तुझसे मिला, थोड़ा सबसे जुदा, थोड़ा खुद से हुआ हूँ. जो मैं कह ना सका, नजरों में है लिखा, जरा पढ़ के बता तू. मैं हूँ तेरी आंखों में, तेरी मेरी राहों में, एक पल भी ना हो फासला. I love you पेक्षा I enjoy being with you. You are completely hilarious and a crazy guy. आणि that's what I like about you. आणि मी तुझ्यासाठी सगळे सिनेमे बघणारे, मराठी, इन्सेप्शन, एव्हरीथिंग. बट यू हॅव टू वॉच विवाह फॉर मी, दॅट्स फॉर शुअर. बाय, आय लव्ह यू.
अधूरा सा ही था, यूं ही चलता रहा, आके तुझ पे रुका हूँ। देखा सारा ये जहां, तू ही अपना लगा, मैं तो अब से तेरा हूँ। मैं हूँ तेरी आंखों में, तेरी मेरी राहों में, एक पल भी न हो फासला। अब देखूंगा आए जो अब कोई सुबह, तेरे बिना और चाहूँ ना वो सच कोई ख्वाब मेरा, तेरे बिना, तेरे बिना, तेरे बिना। निगाहों से बयां होता है। शर्वरी खरंच जेव्हा बघितली तेव्हापासूनच आम्हाला खूप आवडते, खूप लाघवी आहे. सगळ्या घरातल्या लोकांशी तिने लगेच फ्रेंडशिप केली. गौरवसारखाच तिचा स्वभाव आहे. गौरवला पण खूप फ्रेंड्स आहेत आणि खूप तो सगळ्या मित्रांबरोबर रमतो. तर तिचाही स्वभाव तसाच आहे, त्यामुळे मला खूप छान वाटलं की ह्यांची जोडी खरंच छान होईल. कारण गौरवला लहानपणापासून भरपूर मित्र आहेत. म्हणजे मित्रांशिवाय तो राहूच शकत नाही, की एक तरी मित्र जेवायला तरी बरोबर पाहिजे, असं त्याचं लहानपणापासून असंच. त्यामुळे तशीच ती पण आहे आणि खूप माणसातली आहे. त्यामुळे मला खूप छान वाटतं. गौरवचं तिचं छान जमेल आणि ते छान सर्कल करतील, सगळ्यांशी छान जमवून घेतील. त्यांनी असंच आनंदी राहावं, सगळ्या माणसांना धरून राहावं, प्रेमाने एकमेकांशी वागावं. आम्हाला खूप सवय, आजी इकडे येणं आहे बघ, हिचं पण बघ, अर्चना इकडे येणं आहे बघ, मग अथर्वला आम्ही कुठेतरी म्हणतो, मग आम्ही सगळे ते हसतो. आणि शर्वरीचा आरडा ओरडा, माझी आणि तिची मस्ती, विवेकची आणि शर्वरीची मस्ती, आम्ही खूप काय म्हणतो, आमच्याकडे लाईव्हली वातावरण असतं. सकाळी आरडा ओरडा म्हणजे लोकांना वाटत असेल ह्यांच्या घरी काय मारामारी आणि भांडणं होतात का, पण तसं नसून ते सगळं मस्तीच असतं. आणि आता त्यामुळे काय झालंय, शर्वरी नसल्यामुळे अथर्व शर्वरीची मस्ती बंद झालीये, माझी शर्वरीची बंद झालीये, विवेक शर्वरीची बंद झालीये. त्यामुळे घरात एकदम असं खूप एम्प्टीनेस आल्यासारखं झालंय. रात्रीचे गॉसिप्स बंद झाले आणि सगळे असे शांत शांत गुपचूप गुपचूप असतात. म्हणजे घरातला जो आनंद असतो, म्हणजे आजी तर सारखी म्हणते शर्वरी गेली ना, एक असं वाटतंय की घरातली 10 माणसं गेली, कारण सगळेच शांत झालेत. कारण ती सगळ्यांना काकी हे, आणि ती लिस्नर पण होती. म्हणजे कुणाचं काही बँकेत झालं असेल, अर्चनाचं, माझं काही शॉपमध्ये झालं असेल, आजीचं काही झालं असेल, तर तो एक आमचा लिस्नरचा असा पिलर होता की काही झालं की तो पिलर पाशी त्या जायचं आणि सगळं ओकायचं. आणि ती काही उलट काही बोलायची नाही, काही नाही, ती छान ऐकून घ्यायची. त्यामुळे ते आता सगळे खूप मिस करतात की सांगायचं कुणाला आता, कारण आपण सांगितल्यावर कोणतरी रिॲक्ट करतं, तेव्हा आपल्याला कोणाच्या रिॲक्शनची गरज नसते, फक्त लिस्नर हवा असतो. आणि शर्वरी ते काम खूप चांगलं करायचे. त्यामुळे फॅमिलीत प्रचंड प्रमाणात एम्प्टीनेस आलेला आहे. आता खूप तो एक व्हॅक्यूम क्रिएट झालाय. आता ते कळत नाहीये लोकांना की ते कसं भरून काढायचं. तरी मी सगळ्यांना सांगते, हळूहळू इट्स ओके, आपल्याला सवय करायला पाहिजे. विदाईनी वसमी छे वेदना, वीरा मारा बापाने संभाळजे. जाता जाता दिकरीनी प्रार्थना, वीरा मारा बापाने संभाळजे. आज हैयाने खोली वालमा आसोडा घोळी, मारा कांधे आविने भले तू रडीले जे रे. काल थी ना छलके मोती
विदाईनी वसमी छे वेदना वीरा मारा शर्वरी ही अतिशय लाडकी माझी नात आहे आणि तिला दरवेळेस माझ्या हातचा वरण भात भयंकर आवडतो. इतकीच ती हट्टी पण होती. तू भरव सारखी माग लागते. तिला नेहमी पायातले बूट काढायचा कंटाळा. आजी तू माझे पायातले बूट काढून हट्ट करते. मला थोडं तू चमकतो चांद तिने असं छान आनंदी ठेवावं तिकडचं घर आणि आनंदाने राहावं आणि दोघांनी सुखाने संसार करावा. खुमार छे सासु मारी मात छे ने साजन भर थार छे लाल रंगे हाथोनी छाप मारी छोड़ू छूं तारो आँखो आभ लईने मारे आंगण जोड़ू छूं आजे हैयाने खोली वालमा मोती आँखना वीरा मारा बापाने संभाळजे जाता जाता दिकरीने प्रार्थना वीरा मारा झुलावी बेनी हो तने मैं झुलावी बेनी आखी आखी रात रे सपना नी रात रे लाखों तारा फीका फीका चमकतो चांद रे तुझ मारो आभरे आज चाली सासरे तो मन माखू मार छे सासु मारी मात छे ने साजन भर थार छे लाल रंगे हाथोनी छाप मारी छोड़ू छूं तारो आँखो आभ लईने मारे आंगण जोड़ू छूं आजे हैयाने खोली वालमा सोडा घोड़ी मारा. Saru, and I love you a lot. Keep loving me the same way you are doing it for last many years. Love you. मी त्याला लाडाने काहीच नाही म्हणत, मी गप्प्याच म्हणते. पण फ्युचर लाईफसाठी मेसेजेस या डिसेंबरमध्ये आपल्याला बेबी नको आहे, आपल्याला पुढच्या डिसेंबरमध्ये बेबी हवे. सो वील प्लॅन अकॉर्डिंगली. बाय. आता इट्स गोइंग कॅन्डिड. मी स्कूलला होते तेव्हा तो स्कूलमध्ये जात नव्हता, पण त्याला डबा खायला भयंकर आवडायचं. त्यामुळे मी त्याच्यासाठी डबा ठेवायचे हाफ आणि मग आल्यानंतर तो माझा डबा उघडून खायचा. कारण त्याला असं वाटायचं शाळेत गेलं की खायला मिळतो डबा, म्हणून त्याला शाळेची खूप उत्सुकता होती की मी कधी एकदा शाळेत जातोय. आणि आईला तर त्यांनी खूप लहानपणीच सांगितलेलं की आता मला लिहिता वाचता येतं, आता मला शाळेत जायचं नाही आहे, त्यापेक्षा तू मला पहिलं लेक्चर क्रिकेट, दुसरं चेस, तिसरं फुटबॉल अशा एखाद्या शाळेत घाल. दॅट्स इट.
गब्बी इज गब्बी अँड ही विल रिमेन लाईक दॅट फॉर एव्हर. विवेक वाघ हा माझा फार जुना मित्र, अतिशय विश्वासू मित्र आणि त्याची बायको क्षमा आणि त्यांची मुलगी शर्वरी, हिला लग्न तिचं आज होतं आहे, तिला बरेच वर्षापासून मी ओळखतो आहे. आत्ता कौतुक विवेकचं आणि क्षमाचं नाही आहे. कौतुक करायचं असेल तर त्यांनी अशा मुलीला जन्म दिला याचं कौतुक आहे. ही मुलगी इंडिपेंडंटली आईवडिलांवर कुठेही ह्या क्षणापर्यंत ती अवलंबून नव्हती आणि यापुढे राहणार नाही एवढं शिक्षण तिने घेतलं. तिने स्वतःचं स्वतंत्र ऑफिस थाटलं. त्यामुळे मला ती खूप प्रिय आहे. मला अशा मुली आवडतात, अशा स्त्रिया आवडतात की ज्या पुरुषांच्या बरोबरीने कदाचित त्यांच्यापेक्षा आणखीन उंचीवर जाऊन पोचण्याचा प्रयत्न करत असतात. आय रिस्पेक्ट ऑल विमेन इन द वर्ल्ड. आणि तिला आता तिच्या आयुष्यभराचा जोडीदार, तिचा जगातला पहिला मित्र, त्यांना सांगून झालं मी आता की सगळ्यात जवळचा मित्र नवरा, सगळ्यात जवळची मैत्रीण बायको, हे नातं कायम लक्षात ठेवलं की संसार मस्त टिकतो. ओके, आय गेस मी स्कूल डेजपासून त्याला बघतोय आणि आता तो जरा रिस्पॉन्सिबल झाल्यावर का वाटतोय, पण जसंही म्हणली गब्बी इज गब्बी आणि त्यांनी तसंच राहायला पाहिजे. इज अ कम्प्लीट फूडी, स्पोर्ट्स लवर आणि आय गेस त्याच्या फूड त्याला एवढं आवडतं की त्याच्यामुळे आम्हाला पण वेगवेगळं कधी कधी खायला मिळतं. सो अँड आय होप तो त्याचं कॅफे परत सुरू करेल बिकॉज दॅट इज हिज पॅशन आणि ते करावं. एक्झॅक्टली. शर्वरी, जयदेव, तुम्ही दोघंही आज लग्नबंधनात एकमेकांसोबत बांधले जात आहात, याबद्दल मला खूप आनंद आहे. ही अतिशय एक चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात घडते आहे आणि एक नवीन पर्व आयुष्याचं, एक नवीन प्रवास आयुष्याचा तुम्ही एकमेकांच्या साथीने, मदतीने सुरू करत आहात. यासाठी माझ्या खूप शुभेच्छा. जयदेव आणि शर्वरीला माझ्या खूप मनापासून सदिच्छा. वाघांच्या घरचा हा उत्सव आहे, त्यामुळे हा अगदी घरचा उत्सव असल्यासारखं वाटतं आहे आणि माझ्या खूप मनपूर्वक त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप सदिच्छा. मला माहिती आहे पेंटसेंच्या घरात तू खूप उत्साह पसरवशील, कारण तुझं नेचरच तसं आहे. तू त्या सगळ्यांना आपलंसं करून घेशील. आणि जयदेवही आम्हाला, तुम्ही गब्ब्या म्हणता पण मला जयदेव म्हणावं असं वाटतं. जयदेव, तू आम्हाला खूप आवडला आहेस. आमच्या शर्वरीला सुखात ठेव आणि सगळे खुश राहा. शर्वरी, माहेरच्यांना तू आपलंसं केलंसच आहेस, पण सासरच्यांनाही तसंच आपलंसं कर. शर्वरी आमची सगळ्यात लाडकी मुलगी. क्षमा आणि विवेकची आम्ही जन्मापासून तिला पाहतो. किंबहुना कदाचित विवेक आणि क्षमाच्या ती मनात होती तेव्हापासून आम्ही तिला ओळखतो आहोत. खूप गोड मुलगी आहे, अतिशय छान मुलगी आहे, अत्यंत लाघवी मुलगी आहे, अतिशय हुशार मुलगी आहे. आम्हाला कायमच तिचा अभिमान वाटत आलेला आहे. आणि ज्या पद्धतीने तिचं शिक्षण तिने पूर्ण केलं, ज्या पद्धतीने तिने संपूर्ण तिला काय हवं आहे तो फोकस धरून ज्या पद्धतीने तिने काम केलं याचा आम्हाला सगळ्यांना अतिशय अतिशय अभिमान आहे. शर्वरी, यू मेक अस प्राऊड. अतिशय आनंद होतो. आणि अपेक्षा म्हणशील तर एवढीच आहे की आता नवीन घरी चालली आहेस, छान इथे जशी होतीस तशीच तिथेही राहा. तुझं जे म्हणणं आहे ते ठामपणे मांड. तुमच्या दोघांचंही सहजीवन अतिशय आनंदाचं आणि सुखाचं जावो, मनस्वास्थ्याचं जावो. जयदेव आणि आम्ही बॅडमिंटन एकत्र खेळायचो. रोज, ऑलमोस्ट रोज त्याला फोन करायला लागायचा की अरे तू येतोयस ना, आणि 5 मिनटात उठतो असं म्हणून तो काही वेळेला आलाच नाही आहे. गेल्या 10 वर्ष मी शिप सोडल्यापासून गेल्या 10 वर्ष तो प्रत्येक वाढदिवसाला माझ्याकडे रात्री केक घेऊन येतो. आणि कधी कधी असं झालं आहे की मी स्वतः उठलो नाही आहे, पण तो बिचारा येऊन केक घेऊन परत घरी गेलेला आहे. मला कदाचित त्याचमुळे सकाळी तो उठत नसेल बहुत. तिची स्वभावाला अतिशय साधी, सगळ्यांना मदत करते, कधीही नाही म्हणत आहे कोणालाच. कधी कोणी काही सांगितलं की शर्वरी अगदी लगेच तयार असते. कधीही कुणाला उलट बोलत नाही, कधीही कुचक्यासारखं बोलत नाही. आणि शर्वरी, विश यू हॅपी मॅरिड लाईफ इन फ्युचर. तुला मोठी हो. तुला खूप खूप शुभेच्छा, तुला आणि जयदेवला आमच्या सरदेसाई परिवारांकडून. सो ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन्स गब्या. तर त्या दोघांना माझे आशीर्वाद आहेत.
गोड पोरं आहेत दोघे. माझ्याकडून खूप शुभेच्छा तुम्हाला. जयदेव आणि शर्वरीला माझ्या खूप मनापासून सदिच्छा. सगळे खुश राहा. खूप 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 शुभेच्छा आनंद मामाकडनं. गुड जर्नी अँड वी विश गब्या ऑल द व्हेरी बेस्ट फॉर हिज फ्युचर. खूप खूप शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन शर्वरी आणि गब्या.